या तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा? खरं सांगता? या नोट्याची शपथ. 100 रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा तुमचं पाय चिपून देते, बसा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय वो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. माझं बिया भाकरी वाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठे लपड केलं असेल कुणास ठावं. त्यांचं नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गावचं उकिरड फुंकून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ माझे देवा. कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदम तुमचं मुक्काच घ्यावं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही तर मला वाटायचं तुम्ही नगत आता लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुणे, म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका. जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? बया बया बया, अक्षी राजवाड्यागत दिसत या.
ए बसलीस काय? हवा हा समजा आपलाच वाडा नवा. हॅलो मिस्टर मोहिते. हा हॅलो. काय झालं लग्न आपलं? हो. बरं तार मिळाली ना आपल्याला? हो मिळाली ना. आणि मिसेस कुठे आहेत आपल्या? हा अव हा मिशिश म्हणजे बायकोच नव. हम्म. मग काय दिसत नाही वय त्यासनी? गळ्यात डोरलाय, हातात चूड आहे त्यो. चला अहो अ? चला. P.K. दानवे. अव हा हे नाव आहे. काय झालं? आमच्या गावाकडे गांडोळ्याला तानव म्हणतात. हवा आता काय झालं? जरा धरत का? लय कळ लागले हाताला. ते खाली ठेव. कळ गेली की उचल आणि वरती ये. वय. कटकट झाली. हे हायवे घर पर लय लहान आहे. आमचा वाडा केवढा मोठा आहे. हे बघ बाई, आहे हे असं आहे. तसं नव, पण मला वाटलं तुम्ही एवढं मोठं फौजदार, तुमचं घर बी दांडग असल. ए बये, आता तुझी वटवट बंद कर. सबंध प्रवासात माझं डोकं खाल्लंयस तू. जरा सामान लावायचं बघ. वय संसार अक्षी छाक मांडलाय. ए पोरं झोपली का? खपसा आता दम भरून झोपवलं, अजून झोपले नाहीत. हा 8 दिवस नाही डोक्यावर होतो म्हणून म्हटलं काय करू बाई? गबसा पाया नाही इकडं, दाबतो पाय तुमचं. होय हो. झाला का मांडून तुमच्या साहेबाचा संसार? घराची मांडणं झाली, पण मानाची म्हणजे साहेबांचं काय खरं नाही. का? बायकोशी अजिबात पटत नाही. अहो चटपटल थोड्या दिवसात. काय हो, तुमचं माझं पटलं का नाही? मी होतो म्हणून सामावून घेतलं. लाज वाटते काच काय बोलायला? तुमच्या म्हातारडीनं मला मारलं तेव्हा हुंदरवाणी घेऊन घरात पळून गेला असा. आता तू अडाणी सुरू वागलीस म्हणून मारलं. जावा तिकडं. मला अडाणी म्हणतायसा? मी तुमच्या संसारा करता एवढी मर मर मरतोय तरी मला अडाणी म्हणतायसा? आता तर नाही, तवच म्हणतो मी. आता तुझ्यासारखी बाई आपल्या चाळीत नाही. चालीत नाही? होय. खरं म्हणतायसा? आणा की पाय दाबतो. पण एक ध्यानात ठेवा, काय? मी हाय म्हणून तुमचा संसार नीट चाललाय. होय ना, तू तेल लावतेस मी लोणी लावतो, तू तेल लावतेस मी लोणी लावतो. हा, तेच तुमच्या साहेबाला करायला सांगा. त्याचा संसार बी कसा सरळ चालेल बघा. चालेल ना. हे पोरं झोपले तर चल की. जावा तिकडं. गो बसा, बसा. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी माझी तिची, तिची माझी माझी तिची आहे बरोबरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. अजागळासारखी मशीर काय लावत बसलीस? मशीन लावट काय झालं? आत हो. का? आत हो म्हणतो ना. हे काय? तुळस हाय. हळू बोल. तुळस हाय. अगं पण ती अशी दारात का ठेवली? अहो तुळस दारातच असते. मुंबईची दारं तुळशीसाठी नसतात. पर इथं अंगण मी नाही, मग तुळशीनं कुठं राहावं? उडालं. ती खाली उतर, तुळस घे आणि आत हो. अहो, काय? तुळस हाय. तुळस घे आणि आत हो.
मिस्टर मोहिते. नाही रोजचीच आपली ऑफिसची गडबड. चालू द्या चालू द्या. तरच नाही आली इथं तुळस बी चालत नाही. आता हिला कुठं ठेव. हा झाक. तुझी ती तुळस तिथं का ठेवलीस? त्याला काय होतंय? हवं सकाळी मी ते दानवेबाईच्या दारात न पाहिलं. तिथं टेबलावर बी अशीच कुंडी होती. अगं त्याला मनी प्लांट म्हणतात, ते चालतं. आणि तुळस चालत नाही वय. आधी ती तुळस उचल. मग कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. हवं पंढरीच्या वारीला जाताना तुळस डोसक्यावर घेतात. माझे आई तुझ्याशी वाद घातला तर वेळ लागेल मला. ए बाई तुझं ते ओकाऱ्या काढणं बंद कर. अवं आमचा आबा म्हणते सकाळच्या परी वकारा काढाव्यात. पित्त बाहेर पडतं हा ना डोसकं बी शांत राहतं. तुम्ही बी काढा या. कॉंग्रॅच्युलेशन. अगं लग्नानंतर 5 वर्ष थांबणार होतीस ना तू. माय फुट. अगं त्या नवीन आलेल्या मिसेस मोहिते आहेत ना त्यांना ओकाऱ्या सुरू आहेत. अगो बाई